नवी मुंबई एअरपोर्टला दिबा पाटील यांचं नाव देण्याकरता खासदार बाळामामा म्हात्रे यांनी संघर्ष केला होता, रॅली काढली होती। त्यानंतर आता 27 गावांचा विषय घेऊन खासदार बाळामामा हे डोंबिवलीत आलेले आहेत। आपण त्यांच्यावर बोलूया। काय सांगाल की ज्या प्रकारे हरकती घेतल्यात मात्र प्रशासनाने त्याच्यावर कुठलेही विचार केलेला नाही, काय सांगाल? भाई, एक तर साधारणतः 3,500च्या आसपास हरकती होत्या, त्याच्यात देखील शासनाने खोटा अहवाल दिला। आणि मुळात तर असा विषय आहे की ह्या महानगरपालिकेत आमच्या 27 गावगटाला राहायचंच नाही। आणि हेही बघा भविष्यात प्रॉब्लेम काय। आता 3 दिवसापूर्वी गणेश नाईक साहेबांनी सांगितलं की जी 14 गावं त्यांच्याकडे गेल्यात, ही 14 गावं त्यांना नाही पाहिजे, जबरदस्ती चालू आहे। तर माझं म्हणणं, जर ते मंत्री महोदय असताना जबरदस्ती चालू आहे तर तशीच जबरदस्ती इथेही आहे ना। तर तुम्ही 14 गावगट ज्या वेळेस 6 महिन्यानंतर ते बाहेर काढणार, 14 गावगट असतील आणि 27 गावगट असेल, आत्ताच बाहेर काढा ना। मग आत्ताच बाहेर काढा, एक नगरपालिका महानगरपालिका जेही बसेल ते वेगळे करा आणि त्यांना त्यांचं स्वतंत्र अस्तित्व द्या। आणि डेव्हलपमेंट विषयी आपल्याला कल्पना असेल, जेवढं मोठं जिल्हा असेल किंवा स्टेट असेल, काय असेल, आज आपण पाहता देशात एवढी नवीन राज्य निर्माण झाली किंवा नवीन जिल्हे निर्माण झाले, का होतात? तर जेव्हा त्यांचा विस्तार, लोकसंख्या वाढतो तेव्हा कुठेतरी सुविधा विकास कामं करण्यात अडथळा निर्माण होतो किंवा शासन कमी पडतो। आणि म्हणून त्याच्यात लहान जर केलं तर शासन सहज सुविधा पुरवतो आणि त्या विभागाचं डेव्हलपमेंट होतं। तर आम्हीही तेच सांगतो तर तुम्ही 14 गावगट आणि 27 गावगटाची एक वेगळी महानगरपालिका बनवा, जेणेकरून त्यांना इथं शासनाच्या मदतीची गरज नाही हो। इथं एवढी मोठी MIDC आहे, MIDCच्या माध्यमातून एवढे रोजगार आहे, एवढा टॅक्स आहे, याच्यानेच ही महानगरपालिका चालणार आहे। तुम्ही आता विषय मांडला की वेगळी महानगरपालिका म्हणा। यापूर्वी लोकप्रतिनिधींनी इकडच्या सांगितलं होतं 27 गाव असेल, 14 गाव असेल आणि अंबरनाथ वगळलेली 5 गाव असेल, ह्याची वेगळी नगरपालिका किंवा महानगरपालिका बनवा। इकडच्या लोकप्रतिनिधींनी हा विषय मांडलाय, त्यामुळे तुमची पण मागणी आता ती असणार आहे का? प्रश्नच येत नाही। आमची तर काय, आमच्या संघर्ष समिती जवळजवळ 40-42 वर्ष लढा देतो का प्रत्येक गोष्टीला काय मर्यादा असावी का नाही? आणि काय सरकार काय झोपले का सुस्त झाले काय कळत नाही हो। एकीकडे तुम्हीच सांगता ती गावं बाहेर काढायला लागतील, एकीकडे हीच गावं जबरदस्तीने घेतली जातात। थांबवा ना, कशाला परत परत खर्च? कुणाचा पैसा आहे? आमच्या घराचा पैसा आहे का तुमचा पैसा आहे का? परत निवडणुका लावा, परत एवढी यंत्रणा कामाला लावा, त्याच्यापेक्षा ह्या निवडणुका रद्द करा आणि भविष्यात ही वेगळी महानगरपालिका बनवून आणि घ्या ना निवडणुका। याबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करणार आहात, पत्रव्यवहार करणार आहात? काय ऍक्च्युली मुख्यमंत्री महोदयांना आम्ही 1.5 महिन्यापूर्वी साधारणतः भेटलो होतो, आमची पूर्ण समिती भेटली होती। ठीक आहे, त्या सगळ्यांची चर्चा झाली, मुख्यमंत्री महोदय आम्हाला पॉझिटिव्हली बोलले, पण परत काय कुठं घोडं अडतं काय माहिती नाही। ह्याच्यासाठी काय राजकारण शिस्त आहे काय वाटतं? राजकारण शिजल्याशिवाय असं कसं होईल? राजकारण आहेच ना, मुळात राजकारण नाही म्हणून सगळं चालू आहे। परंतु राजकारणामुळं आपण आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं नुकसान करतो। तर एवढी यंत्रणा, एवढा खर्च हा पुन्हा वाया घालवायचा, याला काय अर्थ आहे? कुठेतरी यामध्ये राजकारण शिस्त आहे असं खासदार बाळामामा म्हात्रे यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन शोभमसह प्रदीप बनगे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली।